नमस्कार. राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी काढणार आहे रक्षाबंधन निमित्त एक पोर्ट्रेट रांगोळी. आता पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा संपूर्ण व्यक्तीची प्रतिमा त्यामध्ये साकारली जाते. आणि ही रांगोळी कशी सुरुवातीला थोडंसं व्यवस्थित आपल्याला ड्रॉईंग करता आलं पाहिजे, की जी आपल्याला प्रतिमा काढायची आहे. आता इथे मी रक्षाबंधन निमित्त रांगोळी काढलेली आहे. रक्षाबंधन, बहीण भावाला राखी बांधताना अशी एक रांगोळी मी काढलेली आहे. तर त्यामध्ये ह्या रांगोळीमध्ये व्यक्तीचा चेहरा व्यवस्थित काढणे खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्ये केसांचं वळण किंवा चेहऱ्यावरील भाव. तर मी ब्लॅक रंगाने जो केस आहे ते व्यवस्थित फिल करून घेतलेले आहेत. नंतर जरा मध्ये व्हाईट रंग मिक्स करून थोड्याशा रेषा दिलेल्या आहेत. तर हा सुंदर एक रांगोळीचा आधुनिक प्रकार आहे. म्हणजे पारंपरिक रांगोळीचा पुढचा एक भाग आहे. आणि प्रयत्न केला की हळूहळू ही कला अगदी आपल्याला सुरुवातीला नाही, पण हळूहळू आपल्याला येते. बघा, आपल्यालाच कळतं की अरे हां, चांगलं आलं आहे आपलं, यापेक्षा आपण छान काढूया असं करून आपण काढू शकतो. आणि बघा, तुम्हालासुद्धा अगदी नक्कीच काढता येईल अशी रांगोळी. एकदम हळुवारपणे ते सुरुवातीला आपण जे आकार आहेत ते व्यवस्थित रंगाने डोळे किंवा नाक, ओठ हे भरून घ्यायचे असतात. नंतर डोळ्यामध्ये जे व्यवस्थित कलर किंवा ज्या शेड आहेत रंगाच्या, कलर कुठे ते लाईट कलर आहे, कुठे डार्क कलर आहे, याचं एक भान ठेवायचं. आणि अगदी फोटो बघून जरी आपण काढलं तरी आपल्याला येतात भरता कलर. आणि प्रॅक्टिस केली, थोडा सराव असला की नक्कीच येतं. आता मी सुद्धा प्रयत्न करते की आणखी मला किती चांगलं काढता येईल. असं नाही की असं मी खूप एक्सपर्ट आहे असंही नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते की चला, जसं येईल तसं आपण काढूया. आणि मग पुढच्या वेळेस आणखी काहीतरी वेगळं नवीन त्यामध्ये मला कळतं की अरे हां, हे ते आपलं असं चुकलेलं आहे, तसं चुकलेलं आहे. मग ते पुढच्या वेळेस आपण त्या चुकांमध्ये आपण सुधारणा करू शकतो. तर अशा प्रकारे बघा, सुंदर अशी मी आता एक जी बहीण भावाला राखी बांधताना ते म्हणजे राखी बांधताना फोटो काढतात असं कल्पना करून मी ही रांगोळी काढलेली आहे. आता ते आपल्या जे आपण महाराष्ट्रीयन कसं डोक्यावरती पदर घेऊन वगैरे राखी बांधतात, किंवा पुरुष डोक्यावर टोपी घातलेली असते, किंवा काहीतरी डोक्यावर ठेवल्याशिवाय तसं आपण औक्षण करत नाही. त्याप्रमाणे म्हणजे एक कल्पना तशी एक करून आणि इमॅजिन, म्हणजे आपल्या मनातली जी हे आहे प्रतिमा आहे की अरे हां, असं काढायला पाहिजे, तसं काढायला पाहिजे, त्यानुसार मी भरलेलं आहे. आता जे डोक्यावरती पदर घेतलेला आहे तो साडीचा जो काठ आहे, त्यामध्ये सुद्धा मी कलर, त्याची जी बॉर्डर असते ते व्यवस्थित भरून घेतलेले आहे. नंतर जो काठाचा मध्ये रंग लाईट रंग दिलेला आहे, पिस्ता रंग. आणि ब्लाऊज आहे काढलेला, त्या ब्लाऊजला हिरवा रंग. आणि रंगाच्या कशा एक छटा तयार करायच्या आहे, कुठे डार्क, कुठे लाईट असे शेड, आणि गुलाबी रंगाची साडी. तर सुंदर अशी रांगोळी. जसं रंग भरत जातो तसं आपल्यालाच म्हणजे बरं वाटतं. आणि हे कसं एक अगदी आपल्या जे नाविन्यपूर्ण आपण करत असतो, तर जसं आपण ही रांगोळी काढत जातो तसं आपल्यालाच बरं वाटतं. अरे पुढे आपण आणखी कंप्लीट करायची आहे. वेळ लागतो ह्या रांगोळीला, पण तुम्ही काढले की खूप सुंदर दिसते अगदी. आता मी रांगोळी काढते, आणि मी आता ही रांगोळी काढण्यासाठी मी बघा मी याचा लाकडाचा एक तुकडा मी बनवून घेतलेला आहे. छोटासाच आहे, छोट्याशा जागेमध्ये सुद्धा आपण काढू शकतो. आणि खूप वेळ बाहेर आपण बसून रांगोळी काढण्यापेक्षा ते मी घरामध्ये आपण रांगोळी काढली, कारण ह्या रांगोळीला खूप वेळ लागतो. आणि आपण ती रांगोळी काढून बाहेर ठेवायची. म्हणजे कसं, बाहेर एवढा वेळ खाली बसून रांगोळी काढण्यामध्ये ह्या रांगोळीसाठी खूप वेळ लागतो. तर मी काय करते की ते
प्लायवूडवर मी रांगोळी काढते आणि ती घरामध्ये काढून मग मी बाहेर ठेवते. तर अगदी बाहेर रांगोळी ठेवली की अक्षरशः म्हणजे सगळ्यांना खूप आवडते माझ्या रांगोळ्या. म्हणजे मी असं सांगत नाही की मी खूप एक्सपर्ट वगैरे आहे, पण ठीक आहे, मला जसं येतं तसं मी प्रयत्न करते. आपण प्रयत्न केला की त्यामध्ये पण आणखी आपण पुढे पुढे सुधारणा करू शकतो ना. त्यासाठी प्रयत्न करत राहायचा, जसं येईल तसं काढत राहायचं, असं माझं एक हे आहे. तर बघा आता जे भाऊ आहे त्याच्या डोक्यामध्ये टोपी आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघा टोपी घातली जाते, राखी बांधताना किंवा औक्षण करताना टोपी घातली जाते. तर त्यामध्ये मी टोपी काढलेली आहे आणि प्रत्येक जे पार्ट आहे तो व्यवस्थित आधी डोळ्यांचा आकार वगैरे आपण आधी पहिला फील करून म्हणजे आपल्याला कुठे नक्की ते भाग आहेत ते कळतं. आणि नंतर मग जो स्किन कलर आहे तो व्यवस्थित त्यामध्ये त्यात लाईट किंवा डार्क शेड आहेत त्या शेड तशात त्या देऊन घेतलेल्या आहेत. ओठांचा आकार आहे किंवा डोळ्यांचा जे भुवया आहेत त्या ते म्हणजे व्यवस्थित अगदी तुम्ही फोटो बघूनसुद्धा आपण तो रंग भरू शकतो किंवा आपण आपल्या कल्पनेने सुद्धा. आता आपण चेहरा निरीक्षण शक्ती खूप चांगली असायला पाहिजे. आपण बघितलं पाहिजे की कुठे कसा कलर आहे, कुठे कसा आहे, कुठे डार्क आहे, कुठे लाईट आहे असं. आणि डार्क लाईट असं मी मागच्या पण रांगोळीमध्ये सांगितलं होतं की रांगोळीमध्ये बघा डार्क आणि लाईट म्हणजे थोडा फिक्कट रंग आणि गडद रंग अशा छटा दिल्या की रांगोळीला एक उठाव येतो. आणि हे पोर्ट्रेट रांगोळीमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला कुठे फिक्कट रंग द्यायचा आहे, कुठे लाईट रंग, कुठे त्यात म्हणजे तो डार्क रंग द्यायचा आहे, कुठे लाईट द्यायचा आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि बघा सुंदर अशी रांगोळी आहे आणि प्रयत्न केला की काही येऊ शकतं. जे प्रयत्न आणि ती परमेश्वर असं म्हणतात ना, तर नक्कीच. आणि काढली तुम्ही तर एवढी सुंदर दिसणार की अगदी सगळे विचारतात, अरे छान काढली आहे रांगोळी. मला पण खूप म्हणजे बरं वाटतं आपल्याला, अरे आपण काढले तर आपण स्वतःलाच आपल्याला खूप छान वाटतं की हां आपण काढू शकतो, आपण करू शकतो. तुम्हीसुद्धा अशा रांगोळ्या नक्कीच काढा माझ्याबरोबर आणि माझं चॅनल बघत राहा. तुम्हाला आवडत असलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्याबरोबर बघत राहा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे अगदी मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि ह्या रांगोळीबद्दल जर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट करा. मी तुमच्या ज्या सूचना आहेत त्यांचं नक्की अगदी स्वागत करेल. तर बघा काढत राहा, बघत राहा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्यासाठी माझं चॅनल बघत राहा.